दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश देण्यात आले। 4 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश आहेत, अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू असा थेट इशारा एअर इंडिया एक्सप्रेसनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, नाहीतर थेट कारवाई होईल असा इशारा एअर इंडिया एक्सप्रेसनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। आपण बघतोय की काल या कर्मचाऱ्यांनी घोषित असा बंड पुकारलेला होता आणि आता त्यांना रुजू होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, आदेश देण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। आपण बघतोय की 4 वाजेपर्यंत हजर राहा, नाहीतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करू असे आदेश देण्यात आले आहेत। काय अपडेट्स? सौरभ, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप सुरू केला आणि यामुळे अनेक विमान उड्डाणं रद्द करावी लागली, तसेच प्रवाशांचे देखील हाल झालेले आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये एअर इंडियाच्या प्रशासकीय विभागाने भूमिका घेतली आहे की सायंकाळी 4 वाजेपर्यंत आज जर कर्मचारी रुजू झाले नाही तर कामगार कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। यामुळे आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत एअर इंडियाचा स्टाफ जे संपावर गेले आहेत, जे सुट्टींवर गेले आहेत, ते रुजू होत आहेत का हे पाहणं गरजेचं असणार आहे। दुसरीकडे जर कर्मचारी हे रुजू होत नाहीत तर मग कारवाई नेमकी एअर इंडिया काय करणार आहे। आणि एका बाजूला अनेक विमान उड्डाणं रद्द झालेले आहेत, प्रवाशांमध्ये सुद्धा याच्यावरनं नाराजी आहे। या संदर्भात एअर इंडिया पर्यायी व्यवस्था काय करते हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।